काही आता आम्ही निघालेलो आहे गावाला जायला. उद्या आमची जत्रा आहे आणि आज हनुमान जयंती आहे. तर हे बघा आम्ही निघालोय आणि इकडे आम्ही हे ठेवलंय. तर गाईज आता आम्ही थांबलेलो थोडे चल. तर आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला थोडासा ब्रेक घेतला किंवा थांबवतो म्हणजे आता आम्ही माळशेज घाट आता सुरू होईल त्याच्या आधी आम्ही थांबलोय. असंच ते इकडे एक आजी होते, त्या गेल्या निघून. कुठे तुम्ही आज तुम्हाला चेहऱ्याचा व्यायाम करा. ते तुम्ही करायचं आधी काय करणार तुम्ही करायचं. असं कोण करतं पप्पा मम्मी ना. आज सकाळीच केली ना. आणि मग दुपार म्हणजे किती वाजता तिथे मुंबई इंडियन्स कुठल्या टीमला सपोर्ट करतात ते कमेंट मध्ये लिहून सांगा. तेच नाही एवढा मी सपोर्ट आहे पप्पा. तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करता IPL मध्ये? मी सांगा ना. बोला की बोला. पप्पा मुंबई इंडियन्सची बस आहे. अशी पण चालेल ही गाडी. बघा सामान खूप बसलं असेल तर ठीक आहे. त्यांना स्विफ्ट बंद झाली ती गाडी. टेम्पो घ्यायचा का मम्मी? बंद घेऊया मग सामान बंद टेम्पो. हे रस्ता किती छान झालाय ना. छानच आहे पहिल्यापासून. तू आता बघतेस आता मग बोले नेतातच कधी. हे बघा काही मम्मीने चष्मा लावलाय. मला उत्तर पाहिजे. त्यांना दुसरं काही अरे तर पाठच्या ब्लॉग मध्ये तुपे से काय परत बोल. तुर्फुजो नार्फो कार्फे आर्फेसे. तुर्फुजो नार्फो कार्फे आर्फेसे. तुम्हाला कुठे जायचे? मार्फेलो नार्फेर व आर्फरी आर्फेसे. माझं नाव आर्या आहे. अजून काय बोललेली? संपले का? प्रयत्न केला होता ही भाषा शिकायची पण मला जमलं. कापे नापे मी पे कशी शिकली. आपण दोघं घरात आहे ना. अरे हीच भाषा बोललो असतो. कोपेनाच कोपेला नसतं. आपले पण कापे बोपेल. मला सगळं करता काय बोकायला नाही येते आर्याला. तुला समजत पण नाही. मला समजते पण आर्याला येतच नाही. मला सगळं कापे सपे म्हणजे तर काय आता आम्ही आलो की आईस्क्रीम मध्ये. संध्याकाळी कसं आहे. चला तर जाऊया आपण. तुम्ही कुठली घेतली? अंजीर ना. आणि सीताफळ घेतली मी व्हॅनिला. मम्मीने चहा घेतली. जेवढी संपली याची संपत नाही. याची तर काहीच नाही. हेच थोडं फटाफट खातात. डबल खात कसे खातात. एवढी घेतात हा. एवढी क्वांटिटी असते यांची. आणि याची बघा दाखव. सो दरवेळेस घेतो तेवढी बागासारखं करून तेवढी खाऊ शकत नाही तुम्ही.
दाखव अरे खरोखरची क्वांटिटी दाखव बघा. संपेल आज नाही. अरे तू दाखव हिचा स्टँडर्ड बघा आता आर्याचा. ही त्याच्यासाठी इथे आलेली आहे. इथं वेळ होतोय घरी जायला. डबा फुटायचा.